Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी क्लास 11 चा जो इंग्लिश टेक्स्टबुक सिरीज आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये युनिट नंबर 3 रायटिंग स्किल मध्ये मी 3.1 एक्सपान्शन ऑफ आयडियाजचा एक्सप्लेनेशनचा एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याचा एक्झाम्पलचा उदाहरणाचा एक वेगळा व्हिडिओ. सो सगळे लेक्चर्स तुम्ही पाहण्यासाठी आपल्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. आय एम गोइंग टू गिव्ह यू द लिंक ऑफ आवर प्लेलिस्ट that is in the description box below. Please check on that link and go through all the lectures. Check unit number 1, unit number 3 and the unit number 2 also. Okay. So blog writing म्हणजेच काय? So let's check in details. Before starting the lecture, do like, share, subscribe our channel. Share जास्तीत जास्त करा जेणेकरून जे क्लास 11 चे स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचणं गरजेचं आहे बिकॉज दिस इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट अँड स्कोरिंग पार्ट ऑफ क्लास 11 एक्झामिनेशन अँड ॲज वेल ॲज दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर क्लास 12 बोर्ड एक्झामिनेशन. आता क्लास 12चा बोर्ड एक्झाम असेल किंवा क्लास 11चा तुमचा एक्झाम असेल त्याच्यामध्ये रायटिंग स्किलला 16 मार्क असतात. सो त्याच्यामध्ये ब्लॉग रायटिंग मध्ये तुम्ही 4 आउट ऑफ 4 मार्क्स हमखास मिळवू शकता. आता इथे बघा ब्लॉग रायटिंग म्हणजे नेमकं काय? ब्लॉग रायटिंग म्हणजेच विद्यार्थ्यांनो एखाद्या विषयाबद्दल तुम्ही जी माहिती देता ऑनलाईन तुम्ही जी माहिती लिहिता त्याच्यामध्ये सर्वात पहिलं तुम्हाला त्याचं टायटल लिहावं लागतं. यू हॅव टू राईट द टायटल फर्स्ट, देन यू नीड टू टेक द पिक्चर रिलेटेड दी topic and the information about that particular topic. So this is the in short format of the blog writing. So let's learn what is it. Man versus nature म्हणजेच काय? मनुष्य विरुद्ध प्रकृती याप्रमाणे. It's pouring outside and the roads are again flooded. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि पुन्हा रस्त्यावरती पाण्याचा प्रवाह पुराप्रमाणे वाहू लागला. It reminds me of that unforgettable day in July 2005 when Mumbai almost drowned. Drown म्हणजे पाण्याखाली जाणे. म्हणजेच जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये भयंकर पाणी जमा झालं होतं. It seemed to be a battle of man versus nature. आणि हे जणू काही प्रकृतीचं मनुष्य आणि प्रकृती यांच्यामधलं एक युद्ध आहे. This time man finally won. आणि ह्या वेळेस मनुष्य जिंकला. But will man always win? मनुष्य नेहमी जिंकेलच का? When I watch TV or browse through the net, I begin to wonder about such things as the end of the world and so on. आणि जेव्हा कधी मी एखादा न्यूज चॅनल पाहेल ऑनलाईन मी जेव्हा सर्च करेल तेव्हा माझ्याकडे असे टॉपिक्स येतात की द एंड ऑफ द वर्ल्ड म्हणजे जवळजवळ जग संपण्यात आलेलं आहे. आता सुरुवात जी आहे ब्लॉग रायटिंगची सुरुवातीला जो कंटेंट तुम्ही लिहित आहात दॅट इज द मॅन वर्सेस नेचर. मॅन वर्सेस नेचर म्हणजे याच्यामध्ये काय आहे की बॅटल म्हणजे युद्ध मनुष्य आणि प्रकृतीमधलं. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ, दिस पॅराग्राफ वुड बी अबाउट द इन्फॉर्मेशन इन डिटेल. दिस मॅन वर्सेस नेचर conflict is the theme of Ernest Hemingway's classic The Old Man and the Sea, where the old man battles against a marlin. म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे यांची एक सुंदरशी पोएम आहे द ओल्ड मॅन अँड द सी. त्याच्यामधला त्यांनी एक इथे उदाहरण दिलेलं आहे म्हणजेच ब्लॉग रायटिंग लिहिताना तुम्ही ते उदाहरण घेतलंय की टुडे वी आर विली निली चॅलेंजिंग नेचर बाय आवर प्रॅक्टिसेस. म्हणजे आपण आपल्या हाताने निसर्गामध्ये बदल घडवत आहोत. ग्लोबल वॉर्मिंग हॅज ऑलरेडी गिव्हन अस अ वॉर्निंग ऑफ थिंग्स टू कम. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग रिलेटेड तुम्ही बऱ्याचदा न्यूज चॅनलमध्ये ऐकलं असेल किंवा वर्तमानपत्रांमध्ये नेहमी न्यूज येतात. सो हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. दिस इज द व्हेरी बिग चॅलेंज इन फ्रंट ऑफ द ह्युमन बिंग. मे बी इन अ फ्यू इयर्स वी विल बी बॅटलिंग फॉर सर्वायवल. काही वर्षानंतर आपण जगण्यासाठी संघर्ष करू. बाय डेस्ट्रॉइंग mangroves, cutting down rainforest, building huge edifices, indiscriminately allowing the population to explode and using up the natural resources without a second thought. We are inviting trouble and nature is cruel, not kind. आता इथे बघा काय सांगितलंय की मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे जंगलं नष्ट केली, त्याच्यानंतर मोठमोठ्या इंडस्ट्रीज त्या जंगलांच्या ठिकाणी आणि मनुष्यवस्ती झाली. त्याच्यामुळे काय झाले लोकसंख्या वाढली आणि निसर्गामधला जो एक जंगलाचा भाग आहे तो कमी होत आला. तर आपण हे करून काय करतोय वी आर इन्व्हायटिंग ट्रबल म्हणजे आपण समस्येला आमंत्रण देत आहोत. अँड नेचर इज क्रुएल नॉट काइंड. आणि प्रकृती ही क्रुएल आहे निर्दयी आहे दयाळू नाही असं आपण दाखवून देत आहोत. In the third paragraph, while writing the blog writing, okay, so you need to give your own ideas, your own thoughts about that particular topic. To add to my words, I have just seen a TV warning of a storm and danger of flooding in faraway New Orleans.
I look out of my window and it is still pouring. Will we win our battle against nature? But then, why should we fight nature? We should work hand in hand, not against each other. But who can be more foolish than human beings? म्हणजे या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये ज्या ब्लॉगरने हे ब्लॉग लिहिलेला आहे तो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण निसर्गाशी स्पर्धा नाही केली पाहिजे. सो वी हॅव टू वी शुड वर्क हँड इन हँड. आपण निसर्गासोबत चाललं पाहिजे आणि त्याच्याशी स्पर्धा न करता आपण व्यवस्थितपणे म्हणजेच या सगळ्या याच्यामध्ये मनुष्य मूर्ख ठरतो. सो दिस इज द ब्लॉग रायटिंग एक्झाम्पल. So let's check what is the blog writing. So my all dear students, blog writing means what? I'm going to explain you. Okay. A blog is an online journal or informational website displaying information in the reverse chronological order with latest post appearing first. म्हणजे ब्लॉग हे असे असतात की त्याच्यामध्ये त्या स्पेसिफिक विषयाशी म्हणजे टॉपिक, आता फॉर एक्झाम्पल आपण टॉपिक घेतला की एखादा ट्रॅव्हलचा टॉपिक आहे, ठीक आहे, एखाद्याला ट्रॅव्हल करण्याची प्रचंड आवड आहे. सो तो पर्सन काय करेल, ज्या डेस्टिनेशनला जाईल तिथले फोटोज क्लिक करेल आणि त्या डेस्टिनेशनचा टायटल देईल. इट मीन्स व्हॉट, गोवाज ब्युटी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल गोव्याला तुम्ही गेलात, गोवाज ब्युटी म्हणून तुम्ही हेडिंग दिलं, म्हणजे इथे तुम्ही गोवाज ब्युटी हेडिंग दिलं, गोव्याचं एखादं सुंदरसं चित्र आणि त्या गोव्याशी त्या पर्टिक्युलर एका प्लेसशी रिलेटेड तुम्ही इथे माहिती दिली. सो इट विल बी युअर ब्लॉग रायटिंग. म्हणजे ऑनलाईन ज्या गोष्टी तुम्ही सर्च करता त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीची तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर ती ब्लॉगवर तुम्हाला मिळते. इट इज अ प्लॅटफॉर्म वेअर रायटर ऑर इव्हन अ ग्रुप ऑफ रायटर शेअर देअर व्ह्यूज ऑन अन इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट. म्हणजे जे रायटर लोक आहेत त्यांना आता हा ऑनलाईन एक प्लॅटफॉर्म आलेला आहे स्वतःचे लिखाणकाम किंवा स्वतःची मतं मांडण्यासाठी. इच एंट्री इज कॉल्ड पोस्ट. आणि जी प्रत्येक गोष्ट तुम्ही तिथे पोस्ट टाकाल, ऑनलाईनची गोष्ट प्रत्येक तुम्ही तिथे शेअर कराल, त्याला काय म्हटलं जातं ब्लॉग रायटिंगच्या लँग्वेजमध्ये? पोस्ट म्हटलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता फेसबुकला पोस्ट टाकता, व्हॉट्सअपला पोस्ट करता, ठीक आहे, स्टेटस. सो लाईक दॅट इट्स कॉल्ड अ पोस्ट ऑन द ब्लॉग रायटिंग. The site is regularly updated and people can leave comments under the blog post in order to start meaningful conversation. जेव्हा तुम्ही ब्लॉग रायटिंगला सुरुवात करता तेव्हा त्याचा एक फॉर्मॅट असतो पर्टिक्युलर की तुम्ही एखादी पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टवर लोकांचे कमेंट्स येतात की लोकांना ती पर्टिक्युलर तुम्ही जी दिलेली माहिती आहे ती आवडली आहे का, त्याबद्दल लोक सांगतात आणि वेळोवेळी ती जाहिरात जी आहे किंवा ती जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑटोमॅटिकली अपडेट होत जाते. सो सम कॉमन फीचर्स ऑफ टिपिकल ब्लॉग. म्हणजे टिपिकल ब्लॉग रायटिंग मध्ये कॉमन फीचर्स काय आहेत? एक म्हणजे हेडर विथ द मेनू ऑर नॅव्हिगेशन बार. मेन म्हणजे हेडर आहे, टायटल तुम्हाला द्यायचंय की तुम्ही कशाबद्दल लिहित आहात. सेकंड, मेन कॉन्टेंट आर विथ हायलाइटेड ऑर लेटेस्ट ब्लॉग पोस्ट. ओल्डर पोस्ट कॅन बी आर्काइव्ड. नवीन पोस्ट तुमची जशी तुम्ही अपलोड कराल तेव्हा लगेचच पब्लिकली ती व्ह्यू होते आणि तुमच्या ज्या जुन्या पोस्ट असतात त्या आर्काइव्ड होतात. म्हणजेच काय की त्या जुन्या पोस्ट एका पर्टिक्युलर ठिकाणी तिथे स्टोअर होतात. साइड बार विथ सोशल प्रोफाइल्स, फेवरेट कॉन्टेंट एक्सेट्रा. साइड बार म्हणजेच या साईडला जे साईडचे बार असतात, ठीक आहे. सो तिथे तुम्ही पर्टिक्युलर तुमच्या प्रोफाईल तुमच्याविषयी माहिती असते तिथे की ब्लॉग लिहिणाऱ्याचा फोटो असतो, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती असते. त्यानंतर पॉइंट नंबर 4 आहे फुटर विथ रेलिव्हंट लिंक लाईक डिस्क्लेमर, प्रायव्हसी कॉन्टेंट, कॉन्टॅक्ट पेज एक्सेट्रा. फुटर म्हणजे सगळ्यात खालचा जो भाग, हेडर म्हणजे तुमचा टायटलचा. फुटर म्हणजे तिथे तुम्ही नोट देता की प्रायव्हसी पॉलिसी असते की बाबा हा जो कंटेंट आहे तो तुम्ही म्हणजे त्याचा कॉपीराईट तुमच्याकडे असतो, दुसरा कोणी त्याला कॉपी करू शकत नाही, ॲज लाईक दॅट. आणि नंबर 5, पिक्चर्स, इमेजेस अँड व्हिडिओज आर ॲडेड व्हेअर रेलिव्हंट. आणि पर्टिक्युलर ठिकाणी ज्याप्रमाणे आता इथे बघा मॅन वर्सेस नेचर मध्ये इथे एक फोटो दिलेला आहे, तो बघून आपल्याला थोडक्यामध्ये एक कल्पना येते की हा ब्लॉग मनुष्य आणि नेचर यांच्यामधला बॅटल संघर्ष म्हणजे संघर्ष रिलेटेड आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात, त्या ठिकाणाचा फोटो टाकलात आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती टाकली आणि टायटल सांगितलं, फॉर एक्झाम्पल गोवाज ब्युटी असेल, कोकन्स ब्युटी असेल, सो तिथे ते फोटो आणि इमेजेस तुम्ही टाकाल, त्याच्यामुळे तुमच्या ब्लॉग म्हणजे तुमच्या पोस्टमध्ये अजून एक्स्ट्रा ऍड होतो आणि लोक बघतात. ठीक आहे. सो दीज आर सम कॉमन फीचर्स ऑफ टिपिकल ब्लॉग. आता आपण पाहणार आहोत रिझन्स फॉर ब्लॉगिंग और बेनिफिट्स ऑफ ब्लॉगिंग. व्हॉट आर द रिझन्स और बेनिफिट्स ऑफ द ब्लॉगिंग. ब्लॉगिंगमुळे नेमकं तुम्हाला काय फायदा होतो आणि काय कारण आहेत. नंबर 1, टू एक्सप्रेस युअर सेल्फ अँड युअर फिलिंग्स. तुमच्या मनातल्या भावना जर तुम्हाला एक्सप्रेस करायच्या असतील तर तुम्ही ब्लॉग रायटिंग सुरुवात करू शकता. नंबर 2,
to share your passions, to share your interesting information and try to make a difference. तुम्हाला जर फिरण्याची आवड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेट देण्याची आवड आहे, लोकांशी शेअर करा, फोटोग्राफ्स घ्या, त्या जागेबद्दल व्यवस्थित माहिती द्या. ब्लॉग रायटिंग तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता, मराठीमध्ये करू शकता, हिंदीमध्ये करू शकता. इट्स ऑन युअर ओन. नंबर 3, टू कनेक्ट अस टू पीपल, इंट्रोवर्ट्स कॅन सेफली व्हॉइस देअर ओपिनियन्स. आणि म्हणजे तुम्ही लोकांशी कनेक्ट होऊ शकता आणि ते पण सेफली. नंबर 4, इन्क्रीजेस मीडिया एक्सपोजर, आणि त्यामुळे ऑनलाईनच्या जगामध्ये तुम्ही बऱ्याच लोकांशी कनेक्ट होता. नंबर 5, बिल्ड्स युअर प्रोफेशनल नेटवर्क, मे बी हेल्पफुल इन युअर प्रोफेशनल लाईफ, आणि याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कधी चांगला चान्स मिळेल ते सांगता येत नाही. नंबर 6, रिफाईन्स रायटिंग अँड कम्युनिकेशन स्किल, यामुळे तुमच्यामध्ये लपलेला एखादा जो सुप्त लेखक असतो तो जागा होतो आणि त्याची ती तुम्हाला नव्याने ओळख मिळते. नंबर 7, कॅन बी अडॉप्टेड ॲज अ करिअर टू अर्न मनी, पैसे कमवण्यासाठी सुद्धा ब्लॉग रायटिंगचा ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. याच्यासाठी वयाची अट नाहीये, त्याच्यानंतर शिक्षणाची अट नाहीये. तुम्हाला आवड आहे, एखाद्याला बाबा घुमण्या फिरण्याची आवड असते, ट्रॅव्हलची आवड असते, तो ट्रॅव्हल रिलेटेड पोस्ट करू शकतो. एखाद्याला टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेशन आवडते तर तो टेक्नॉलॉजिकल सगळी इन्फॉर्मेशन करू शकतो. एखाद्याला नवीन जगामध्ये अपडेटेड घडामोडी काय आहे, व्हॉट इज हॅपनिंग इन दी वर्ल्ड, ओके, सो त्या नवीन नवीन गोष्टी विथ पिक्चर तुम्ही अपडेट करू शकता. कारण लोकांना नवीन गोष्टी बघण्यासाठी उत्सुक असतात लोक. सो या रिलेटेड तुम्ही ब्लॉगिंग केल्यानंतर एखादा कंटेंट तुम्ही जेव्हा पोस्ट करता तेव्हा त्याला पर्टिक्युलर अमाऊंट ऍड्स वाले पे करतात. म्हणजे तुमच्या जर पोस्टला ऍड्स आल्या, ठीक आहे, गुगलवाल्यांकडनं ऍड्स येतात, तर ती ऍड आल्यानंतर ती प्रत्येक ऍड म्हणजे जेवढे लोक तुमच्या पोस्टला व्हिजिट करतील तेवढ्यात एक पर्टिक्युलर अमाऊंट ठरलेली असतील, त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. म्हणजे तुम्ही एक अर्निंग करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग, महत्व काय आहे. नंबर 1, ब्लॉग्स रिफाईन युअर थॉट्स, तुम्ही विचार करायला भाग पडता आणि तुमच्यातले वेगवेगळे विचार बाहेर येतात. नंबर 2, द रिवॉर्ड द क्रिएटर, आणि जो क्रिएटर आहे त्याला रिवॉर्ड मिळतो. दे एनहान्स नॉलेज, तुमचं नॉलेज वाढतं. नंबर 4, दे कनेक्ट द पीपल, तुम्ही लोकांशी कनेक्ट होता. नंबर 5, दे गिव्ह इंट्रोवर्ट्स अ व्हॉइस, तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते. नंबर 6, दे रिवॉर्ड द न्यू एज पब्लिशर्स, तुमच्यातला नवीन एखादा सुप्त गुण बाहेर पडल्यानंतर तुमचे बरेच जण तारीफ सुद्धा करतात, अप्रिशिएशन करतात. दे ऍक्सेलरेट डिस्कव्हरी, नवीन गोष्टी लोकांना समजतात. आणि नंबर 8, दे ओपन अप अ वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स, आणि तिथे कशाचीही लिमिट नाहीये, ना वयाची अट आहे, ना तुमच्या शिक्षणाची अट आहे, ना कोणत्याच गोष्टीची. तुम्हाला ती एखादी गोष्ट आवडतीये, त्याचे फोटोग्राफ्स घ्या, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आणि वरती त्याला मस्त हेडिंग द्या, झालं ब्लॉग रायटिंग तयार. याच्यामधून सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता. आता आहे हाऊ टू राईट अ ब्लॉग. ठीक आहे, हाऊ टू राईट अ ब्लॉग मीन्स व्हॉट. नंबर 1, फर्स्ट प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट. तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्लॅन करायचंय की तुम्हाला नेमकं कशाबद्दल ब्लॉग पोस्ट करायची आहे. डिसाइड व्हॉट्स गोइंग टू राईट, व्हॉट यू आर गोइंग टू राईट, म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहात ते डिसाइड करा. चूज अ टॉपिक, क्रिएट अन आउटलाईन अँड चेक युअर फॅक्ट्स. त्या टॉपिक रिलेटेड महत्वाची इन्फॉर्मेशन घ्या, ज्याच्यामध्ये लोक इंटरेस्टिंगली पाहतील असे मुद्दे घ्या. नंबर 2, गिव्ह इट अन अट्रॅक्टिव्ह टायटल. टायटल अट्रॅक्टिव्ह असायला हवं. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इट शुड बी कॅची बट क्लिअर इनफ टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. लोकांचं अटेन्शन मिळवण्यासाठी त्याचं टायटल तसं छोटच घ्या पण छान घ्या. नंबर 3, हॅव अन इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुडिंग पॅरेग्राफ दॅट सम्स अप द ब्लॉग पोस्ट. ऍड युअर पर्सनल एक्सपिरियन्सेस, तुमचे स्वतःचे अनुभव शेअर करा, म्हणजे जेणेकरून लोक अजून इंटरेस्टिंगली पाहतात. नंबर 4, यूज इमेजेस टू एनहान्स युअर पोस्ट, म्हणजे फोटोग्राफ्स, इमेजेस तिथे वापरा. इम्प्रूव्ह इट्स फ्लो. ऍड ह्युमर, म्हणजे मध्येच काहीतरी एक गमतीशीर किस्सा सांगा किंवा जोक ऍड करा. यूज शॉर्ट पॅरेग्राफ्स, शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स. शॉर्ट मध्ये माहिती द्या पण महत्वाची द्या. नंबर 5, एडिट युअर ब्लॉग पोस्ट, मेक शुअर टू अवॉइड रिपिटेशन. एकच जो पॅरेग्राफ आहे किंवा एकच कंटेंट आहे तो रिपीट करू नका, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करा. रीड युअर पोस्ट अलाउड टू चेक इट्स फ्लो, व्यवस्थित अगोदर वाचून बघा. हॅव समवन एल्स रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक, कोणाला तरी अजून विचारा, तुमच्या मित्रमंडळींना, घरातल्यांना विचारा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांनी हो म्हटल्यानंतर ती जो पोस्ट आहे ती तुम्ही टाकू शकता, तो कंटेंट तुम्ही पोस्ट करू शकता. नंबर 6, एंड युअर पोस्ट विथ अ डिस्कशन क्वेश्चन फॉर रीडर्स टू पोस्ट देअर व्ह्यूज अँड टू कंटिन्यू द डिस्कशन. म्हणजेच तुम्ही गोवाज ब्युटी जर हा कंटेंट ऍड केला तर तुम्ही विचारू शकता, हॅव यू एव्हर व्हिजिटेड गोवा or are you planning to go Goa? So when
देन टेल मी, म्हणजे तुम्ही असं विचारू शकता की तुम्ही कधी गोव्याला गेला आहात का, किंवा तुम्ही म्हणजे प्लॅन करत आहात का, मी जी तुम्हाला माहिती दिली आहे त्याच्यानंतर. सो याप्रमाणे क्वेश्चन टाका, त्यानंतर तुम्हाला त्यावर कमेंट्स येतील आणि जेव्हा लोक त्या पर्टिक्युलर एका गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात करतात तेव्हा आपोआपच तुमचं इन्कम चालू होतं. सो विद्यार्थ्यांनो, दिस इज द युनिट नंबर 3 रायटिंग स्किल अँड द लेसन नंबर 3.2 ब्लॉग रायटिंग आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला इयत्ता 11वीच्या सिलेबसमध्ये का दिलंय, मुद्दाम दिलेलं आहे. कारण का, तर तुमची एक वेगळी सुद्धा डेव्हलपमेंट व्हायला हवी. पर्टिक्युलर आपण प्रोज आहे, पोएट्री आहे, तो सेक्शन तर लर्न करतोच, बट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ज्या तुम्हाला या पुस्तकाच्या पलीकडचं नॉलेज देतात अँड विच विल हेल्प यू टू एनहान्स युअर नॉलेज. म्हणजे तुमच्यात जर या गोष्टी असतील, इफ यू हॅव द गट्स, यू हॅव द पॅशन अबाउट एनिथिंग, सो गो अहेड अँड डू द ब्लॉग रायटिंग. सो ओके स्टुडंट्स, मला नक्की कळवा तुम्हाला लेक्चर कसं वाटलं. लवकरच भेटूया 3.3 आणि लवकरात लवकर आपण युनिट नंबर 3-4 कव्हर अप करून त्यानंतर क्वेश्चन पेपर सॉर्ट आउट करून घेऊयात. then I'm going to share the question paper with answer keys with you. So लवकरच भेटूयात नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच अँड बाय.